जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धांत कथा. मनुसिष्ठा मनोमया मनसाची पसन्नेन आसति वा करोति वा ततो न सुखमनवेति धम्मपदाच्या दोन गाथा. मनोकुंभम गमाधामा. मन कसं आहे? कसं आहे मन? मनोकुंभम गमाधामा. मनोसेठा मनोमय. मन मनोमय आहे. जे काही कुशल अकुशल उत्पन्न होते सर्वात पहिले मनामध्ये आहे की नाही. कुठलंही काम करायचं तर पहिले मनामध्ये उत्पन्न होते की नाही. जर तुम्ही ठरवलं की नाही आम्हाला या गावकऱ्यांचे कमीत कमी 10-12 इथं जे उपासक उपासिका तुम्ही जर ठरवलं मनामध्ये की आम्हाला पंढरपुरापर्यंत भंतीजीच्या पदयात्रेत जायचं, ठरवलं तर होईल की नाही. जर मनात ठरवलं तर, नाही ठरवलं तर होईल का? मन मनोमय आहे. मनोकुंभम गमाधमा. ते पूर्व जीवनापासून गमत करत आले. मनोसिद्धा मनोमय. मनोमय आहे. किती धावते ते. भूतकाळात, भविष्य काळात, वर्तमान काळात थांबते का? नाही थांबते. त्याच्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. मनोसिद्धा मनोमय मनसाची बदूक ठेव. जर एखादी व्यक्ती प्रदुष्ट मनाने कोणाला बोलते किंवा त्याच्यासोबत कुठलं वाईट कर्म करते तर त्याच्या मागे असं दुःख लागते जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या खुराचा पाठ आहे की नाही. ही गाथा भगवंतांनी चक्षुपाल घेर यांना उद्देशून म्हटली. चक्षुपाल बंद होते, दोन्ही डोळ्याने अंधळे होते. भगवंत श्रावस्तीच्या चित्रण विहारामध्ये विहरत असताना चक्षुपाल फेर हेही श्रावस्तीच्या एका दुसऱ्या ठिकाणी विहारामध्ये असताना सकाळी ते चक्रमण करत होते. त्या चक्रमण स्थळावरती खूप सारे असे किडे होते आणि ते बंदीजी आंधळे असल्यामुळे ते चालताना त्या पायाखाली खूप सारे किडे पडत होते. आणि मग जे बाकीचे जे वेगवेगळ्या देशातून आलेले तिथे तिथे काही भिक्षू होते आणि त्यांनी पाहिलं आहे या भंतेजीने तर खूप सारे पायाखाली किडे मारले, यांनी तर हत्या केली. म्हणून ते त्याची निंदा करू लागले. आता निंदा करत असताना भंतेजी म्हणत मी तर काय मारले. मग ते म्हणत भंतेजी खोटंही बोलायचे. पण काही त्या भिक्षूंनी एक निर्णय केला, आपण भगवंताकडे जाऊ आणि भगवंताला सांगून देऊ. भगवंत श्रावस्तीच्या बोधेच्या खाली बसून जेव्हा ते 4 खंड पठवी धातू, आपो धातू, तेजो धातू, वायू धातू
मनाचे चार खंड वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान याच्याशिवाय त्यांना काही दिसत नाही. सगळे परमाणू परमाणू उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. याच्यात फक्त अहंकार आहे त्या मनामध्ये. मी माझं म्हणता म्हणता सगळं डोक्यावर ओझं दुःखच दुःख आहे की नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात, दानंदत्वा सिंगन समाजयत्व भूषद कम्मं गत्वा तंगस्तादिती अभिनंदन्ति रागो उपजति, दोषो उपजति, मोहो उपजति, माना उपजति. माना म्हणजे अहंकार कमी झाला पाहिजे. तर हे ध्यान केल्यानेच होते. दिठ्ठी उपजति, सम्यक दृष्टी उत्पन्न होते. काय आहे सम्यक दृष्टी? महासती पठाण सूत्र 3 अध्यायामध्ये कथमाचं भिक्खवे सम्मादिठी, दुःखी ज्ञान, दुःख समुदय ज्ञान, दुःख निरोधी ज्ञान, दुःख निरोधक गामी प्रतिपदाय ज्ञान हे उच्चते भिक्खवे सम्मादिठी. सम्यक दृष्टी काय आहे? मग कथमाचं भिक्खवे दुःख आहे सत्य. सम्यक दृष्टी म्हणजे पहिल्यांदा आपल्याला माहिती होते सम्यक दृष्टी दुःख कळायला पाहिजे. जाती दुःख, जन्मच दुःख आहे की नाही. जन्म दुःख. जन्माला आलं की बस दूध पाहिजे, पाणी पाहिजे, कपडे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, शेत पाहिजे, बायको पाहिजे, नवरा पाहिजे, म्हणजे हे की नाही सार भोग पाहिजे 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 म्हणता सारं हे दुःख आपण डोंगर उभा करतो. जाती दुःख, जर आपली दुःख म्हातार पण दुःख, काय नाही बाबा आता काय होत आहे की नाही, चालता येत नाही, खाटावर पडून राहायला लागते 70-80 वर्षात नाही आहे की नाही. कोणी वेळेवर मग डॉक्टर चांगला मुलगा घडवला तर तो नाही तर बस मरणार तिकडं म्हाताऱ्या आहे की नाही. म्हाताऱ्या शिव्या काय केलं ते आमच्यासाठी आहे की नाही. म्हातारपण सारं दुःख आहे. व्याधी दुःख, मग रोग होतात, सुरकुत्या पडतात, कोणी वळगत नाही, काय नाही माय कोण नाही कोणाच माझी माय आहे की नाही. म्हणजे बघा कोणी नाही कोणाचे दुनियेत एकटंच जन्माला यावं लागते, एकटंच जावं आहे की नाही. म्हातारपणी हालो हाल आहे सगळे. म्हणून जरा ती दुःख, व्याधी दुःख, मरण दुःख. मरताना किती वेदना होतात. ते दवाखान्यात जावं लागते. चांगले कर्म केले तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मरणाचा दारू पिणारा राहिला, धिंगाणी करणारा राहिला, माऱ्या करणारा राहिला, किती त्याला दुःख आहे की नाही. मरताना किती व्याकुळ होतो. म्हणून धम्मपदामध्ये गात आहे, इधनंदती पेच नंदती गतपुण्य उभयंत नंदती, पुण्यमुने कथंती नंदती, धियो नंदती सुखती. म्हणजे जो कोणी पुण्यकर्म करतो तो इथेही आनंदित होतो आणि मरताना परलोकातही आनंदित होतो. आता तुम्हाला पुनर्जन्म आहे नाही, कोणाला पटते कोणाला नाही पटत, नाही पटत सोडून द्या. पण हे तर माहिती आहे, आज इथलच्या उपासकांनी भिक्षू संघाला भोजनदान केलं तर किती आनंद झाला तुम्हाला. का तुम्हाला दुःख झालं, आनंद झाला की. हे जर एखादं वाईट कर्म झालं असतं, इथं कोणी हत्या केली असती किंवा व्यभिचार केला असता, काही दारू पडून राहिला असता तर तुम्हाला आनंद झाला असता. म्हणून बघा इधनंदती, इथे आनंदी पुण्य करणार आहे. तेच नंदती कथपुण्य उभयंत नंदती, पुण्यमुळे कथंती नंदती, भियो नंदती सुगती नंदती. जे लोक पुण्य कर्म करतात ते सुगतीला प्राप्त होतात. त्या कर्मानुसार हे भौतिक चालते सगळं. हे जे तुम्ही वेगवेगळ्या स्वभावाचे असले तुमच्या पुण्यानुसार ना. जर तुम्ही कोणाला आंधळ बनवलं असेल, त्या भंतेजीचं जर मी कथा सांगितली तर आपल्याला आंधळ करून जन्म होते. आपण पाहतो समाजात किती आंधळे गुंडे लंगडे कसे आपल्याला लोक दिसतात, ते त्याचे कर्माचे देतात. कुशलं कम विभागान खंदान कटकताचे रूपान कम पचे न पचे. कर्माचा विभाग कोणालाच सोडत नाही, म्हणून पुण्य कर्म करत राहा. इधं पेचती इधं तपती पेच तपती कथपुण्य उभयंत तपती. हे जे इथे जर आपण वाईट कर्म केले तर मरताना सुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागेल. सो
म्हणून हे सतीपट्टण सूक्तामध्ये जातीची दुःखा, जराची दुःखा, मरणाची दुःखा, शोक परिदेव, सगळं रडणं पडणं ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला येतात. म्हणून जन्मच दुःख आहे भगवंत म्हणतात. म्हणून जास्त पुण्यकर्म केले पाहिजे, चांगले पदयात्रेत चालले पाहिजे, कमीत कमी गुडघे तरी चांगले होऊन जातील. चालता चालता धम्म ऐकता ऐकता मन प्रसन्न होईल. मरताना मन प्रसन्न राहिलं, मृत्यू झाला तर कमीत कमी सुगती तरी प्राप्त होईल. जसे जसे जास्त जास्त लोक वाढत जातील पुढे चालून, जेव्हा आता लोकांना कळतच आहे की हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून हा विठ्ठल बुद्धच आहे. आता त्याच्यामध्ये मूर्त्या निघत आहेत. तिथे धम्मचक्र सुद्धा आहे, त्याच्या दुग्धाचे 9 गुण, धम्माचे संघाचे 9 गुण. हे धर्मचक्र आहे जे मागे असते ते, हे कारणाने उत्पत्ती कारणाने नष्ट. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. समजून आपण त्याला समजून घेऊन त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सम्यक दृष्टी उत्पन्न झाली पाहिजे. कोणी कोणत्या देवीला चालले, कोणी कोणते देवा दुसऱ्याच घरात देव ठेवायचे, कारण अंधश्रद्धा, मोह, मिथ्या दृष्टी आहे की नाही. कोणी कोणालाही पुजायचं, कोणी डोंगराला पुजते, कोणी झाडाला पुजते, कोणी नद्याला पुजते, आहे की नाही. तर हे सगळे मिथ्या दृष्टी आहे. जे बुद्धाला शरण जातात ते सगळ्या ज्ञानाच्या मार्गामध्ये उतरतात आणि त्या बुद्धाला समजून घेऊन त्या मार्गावर परिपूर्ण चालण्याचा प्रयत्न करतात. जसं दुःख आहे, दुःख समुदय आहे. कोणतं काम केल्याने दुःख उत्पन्न होते, कोणतं काम केल्याने दुःख नष्ट होते, हे समजते आपल्याला जेव्हा सम्यक दृष्टी प्राप्त होते. तर म्हणून आपण ते प्रयत्न केले पाहिजे. सम्यक दृष्टी उत्पन्न व्हायची, ध्यान साधना केली पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे. त्रिपिटकातील सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधर्मपिटकातले कित्येक लोक MA PhD डिग्र्या मिळवल्या. बाबासाहेबांना किती डिग्र्या मिळवल्या, MA PhD BSc LLB डिग्री, बॅरिस्टर ऑफ ॲक्ट. किती शिकले, 21 वर्ष अभ्यास करून त्यांना किती धर्मातले लोक म्हणत होते की तुम्ही आमच्याकडे या, आमचा धर्म स्वीकारा. पण 13 ऑक्टोबर 1935 येवला येथे त्यांनी घोषणा केली, मी जरी हिंदू धर्मात जन्मलो असेल तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. अखेरीला 14 ऑक्टोबर 1956 दीक्षाभूमी नागपूर येथे हा 16 घडून आला. गुरु चंद्रमणी बंदेकर यांच्याशी धारण करून पुढे 5 लाख लोकांना त्यांची शिकले. हे बोधिसत्वाचं चित्त असते. 21 वर्ष अभ्यास केल्यानंतर ते सगळं काही केलं. असं संविधान या त्रिपिटकातली डेमोक्रॉसी, विनयपिटकातली डेमोक्रॉसी हे विनयपिटक, त्याच्या आधारावरती असं संविधान बनवलं ते जगात सर्वश्रेष्ठ केलं. आणि त्या मार्गावर लोक आज वेगवेगळ्या देशामध्ये बाबासाहेबांच्या केवळ्या मूर्त्या बसवतात. पुन्हा हे आता बुद्धिस्ट होत चाललं सगळं. कारण बाबासाहेब एवढे शिकले, एवढे झाले, आपल्याला बुद्धाकडेच नमले, दुसरे कुठेही नमले नाही. श्रद्धा आहे तर ती ओघ. तुमची ही श्रद्धा बळकट असली पाहिजे बुद्धावरती, धम्मावरती, संघावरती. तेव्हाच कधी तुम्हाला हे पुण्यकर्म तुम्ही जास्तीत जास्त जमा करून तुम्ही हे दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू शकता आणि तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकता. आजच्या ठिकाणी तुम्ही दान पुण्यकर्म करून भिक्षू संघाला भोजनदान देऊन धम्मदेशना ऐकली. या पुण्यकर्माने तुम्हाचं सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप भलं हो. मला माझ्या गुरुंनी अनुमती दिली बोलण्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो. काही काळ्या वचनाने शब्द मागे पुढे झाले असतील तर धन्यवाद, मला क्षमा करू. या सर्व वचनाने सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.